या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपये जमा होणार. तेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत की नेमकं 14 हे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा होणार आहे. पीक विमा योजना ही एक शेतकऱ्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच म्हणून कार्य करते. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेली योजना आहे, ज्यामार्फत आपत्ती, रोगराई किंवा अनपेक्षित घटनांमुळे जे शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या पिकाचं झालेल्या नुकसानासंदर्भात यामध्ये पिकाचे नुकसान झाले तर शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत घेऊ शकतात. या योजनेचे सर्वात मोठे फायदे म्हणजे ती केवळ नुकसान भरपाईपुरती मर्यादित नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करते आणि त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधीसुद्धा देते. म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेच्या मार्फत आपणाला CSC केंद्र किंवा बँकेमधून अर्ज करता येतो, ज्यामार्फत शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असतात. पण नैसर्गिक आपत्तीमुळे पिके नष्ट झाल्यास त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. अशावेळी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करते. जर पिकांचे आपण इन्शुरन्स केलेले असेल तर आपल्याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. यासाठी आपण CSC केंद्राद्वारे किंवा आपले सरकार केंद्राद्वारे आपण पीक विमासाठी अर्ज करू शकतो. नुकसान झाले तर पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना त्याचे नुकसान भरपाईसुद्धा देते. बहुतेक शेतकरी शेतीसाठी बँकाकडून कर्ज घेतात. या योजनामुळे शेतकऱ्यांना कर्जाची चिंता करण्याची गरज पडत नाही, कारण जर पिकांचे नुकसान झाले तर विम्याची रक्कम वापरून ते जे काही त्यांनी कर्ज काढलेलं असेल ते यशस्वीरित्या फेडू शकतात. त्यामुळे ही पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरते. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2023च्या अखेरीस आणि 2024च्या सुरुवातीला झालेल्या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी समुदायाला मोठे आर्थिक नुकसान झालेले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने प्रभावित क्षेत्र होते, ज्यामध्ये जालना, बीड, वाशिम, हिंगोली, परभणी, त्यानंतर बुलढाणा, अमरावती हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित झालेले जिल्हे होते. या जिल्ह्यामधील जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या खात्यावरती एकूणच 50,000 रुपये जमा करण्याचे जे आश्वासन आहे ते एकमताने विधानसभेमध्ये पारित करण्यात आलेले होते. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार जिरायत क्षेत्रासाठी 13,500 रुपये आणि बागायत क्षेत्रासाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर इतके अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 2 हेक्टर होती, परंतु आता ती मर्यादा वाढून 3 हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजे जर कोणत्या शेतकऱ्याला जर याचा नुकसान जर झालं तर अगोदर 2 हेक्टरपर्यंत शेतकरी यासाठी पात्र होते, परंतु आता जे 3 हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहे आणि याची विशेष तरतूद